बिझनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये आज आपण 4th चॅप्टर सुरुवात करत आहोत. इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन. आणि यामध्ये आज आपण मीनिंग अँड डेफिनेशन पाहणार आहोत. टुडे बिझनेस इज ग्रोईंग ग्लोबली. कसं आहे, सध्याचं मार्केट काय आहे? ग्लोबल मार्केट आहे. बरोबर आहे. नॉट टू लोकल, इट्स ग्लोबल. And the need for the profit is pushing a large number of business firms into world market. आणि प्रॉफिटच्या उद्देशानं काय होतं, अनेक कंपन्या या वर्ल्ड मार्केटमध्ये प्रयत्न करत असतात, उतरल्या जातात, पुश केल्या जातात. बियॉन्ड देअर हिस्टॉरिकल अँड ट्रॅडिशनल कंट्रीज और बाउंड्रीज. And a global corporation is gaining an increasing acceptance in the business community compared to corporation operation within the geographical limits of a country. These companies are termed ॲज मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. आणि या कंपन्या जागतिक लेवलवर काय करत असतात? व्यवसाय करत असतात. त्यांच्या सामाजिक असतील किंवा देशाच्या बाउंड्री असतील, भौगोलिक सीमा असतील, या काय करत असतात? त्याच्या पलीकडे जाऊन व्यवसाय करत असतात. आणि म्हणून यांना मल्टीनॅशनल कंपनीज असं वापरलं जातं. किंवा यांना ट्रान्सनॅशनल हा शब्द सुद्धा वापरला जातो. मल्टीनॅशनलला काय आहे? ट्रान्सनॅशनल हा सुद्धा शब्द वापरला जातो. मग काय आहे इथं आपण मिनिंग पाहू. इंटरनॅशनल बिझनेस डिनोट्स ऑल दोज बिझनेस ॲक्टिव्हिटीज विच टेक प्लेस बियॉन्ड द जिओग्राफिकल लिमिट ऑफ द कंट्री. ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या भौगोलिक सीमाच्या पलीकडे जाऊन व्यवसाय करणे म्हणजेच काय आहे? आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे. असं साध्या सोप्या भाषेमध्ये इथं दिलेलं आहे. मग आपण याची डेफिनेशन पाहू. इंटरनॅशनल बिझनेस ऑल बिझनेसेस ट्रान्झॅक्शन प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट दॅट इन्व्हॉल्व 2 or more कंट्रीज. 2 किंवा 2पेक्षा जास्त देश जेव्हा राजकीय सलोखा जपून व्यवसाय करण्यासाठी आपापसामध्ये देवाणघेवाण करतात तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय व्यवहार म्हणतात. उदाहरणार्थ भारताचा श्रीलंकेशी झालेला व्यवहार हा आंतरराष्ट्रीय व्यवहार होय. भारताचा ऑस्ट्रेलियाशी झालेला व्यवहार काय आहे? हा आंतरराष्ट्रीय व्यवहार होय. तर अशाच प्रकारे इंटरनॅशनल बिझनेस यामध्ये काय केलं जातं? It involves not only international movements of goods and services but also capital, personal. काय आहे बघा त्यामध्ये. आता अतिशय महत्त्वाचं आहे की इंटरनॅशनल बिझनेसमध्ये केवळ वस्तू आणि सेवांचा समावेश होत नाही, तर कशाचा होतो? कॅपिटल, पर्सनल म्हणजे भांडवलाचा सुद्धा होतो. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय होतं? जे आपण कधीकधी राईट्स मागत असतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये राईट्स मागत असतो, म्हणजे आपण त्यांना एक प्रकारे वर्ड आहे, तो वर्ड काय आहे, तर तो आपण जेव्हा अधिकार, हक्क म्हणत असतो आपण, तर तशा प्रकारचा तो शब्द आहे. तर तशा प्रकारचं हक्क आणि वस्तूवरला ते राईट, कॉपीराईट वगैरे तशा प्रकारचं यामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये येत असतं. तेव्हा लाईक पेटंट, पेटंट हा शब्द आहे, ट्रेडमार्क, कॉपीराईट या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आता लक्षात ठेवा, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? MCQसाठी महत्त्वाचं आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस, कॅपिटल, पर्सनल, टेक्नॉलॉजी आणि काय आहे? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये पेटंट, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट या 3 गोष्टींचा समावेश होत असतो.
तर या पद्धतीनं ही इंटरनॅशनल बिझनेस किंवा इंटरनॅशनल मार्केट चालवली जाते. तर आणखी आपण याबद्दल माहिती पाहू. These companies operate on the principle that the world is their field of operation. For example, Shell, Universal, Nestle, etc. या कंपनी काय करत असतात? जगामध्ये ऑपरेट करत असतात. कुठून? तर त्यांच्या ठरवलेल्या नियमावलीवरून. म्हणजे भारतात समजा उदाहरणार्थ एक कंपनी भारतात आहे आणि तिचा विभिन्न देशामध्ये व्यवसाय चालतोय, तर काय होतात? भारतात बसून तो व्यवसाय कंट्रोल केला जाऊ शकतो. या पद्धतीनं ऑपरेट ऑन फिलॉसॉफी ऑफ ग्लोबल कॉपरेशन. दे कॅन नॉट लेबल्ड ॲज फ्रेंच और जर्मन और डच और स्विच company. The companies have no real domestic market. People of many different nationalities are meaning operating of these corporation on day-to-day basis. These are product and services are sold around the world through their operation subordinates functioning in various countries. वस्तूचं उत्पादन जरी कोणत्याही देशात झालं असेल तरी केवळ त्याच देशामध्ये माल विकला जातो असं नसतं. कारण त्या वस्तूचा उपभोग करणारे ग्राहक अनेक देशामध्ये असू शकतात आणि त्या वस्तूचा वापर करणारे ग्राहक अनेक देशांमध्ये विखुरले असल्यामुळे काही कंपन्या माल स्वतःच्या देशात तयार करतात तर काही इतर देशामध्ये तयार करतात. त्या वस्तूच्या उपलब्धतेनुसार व्यवसाय केला जातो. उदाहरणार्थ संगणक प्रत्येक देशामध्ये लागत असतो आणि त्याचं मोस्ट उत्पादन हे अमेरिका यांच्याकडून केलं जातं. सेकंड चायना यांच्याकडून केलं जातं. तर या देशाकडून होणारा वस्तूंचा पुरवठा हा चांगल्या पद्धतीनं होत असल्यामुळे त्यांचे ग्राहक काय आहेत? विभिन्न देशामध्ये पसरलेले आहेत. तेव्हा विभिन्न देशातील ग्राहकांना समन्वय साधून एकत्रितपणे आणण्याचं कार्य हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये केलं जातं. यामध्ये प्रॉफिट तर आहेच, रिस्क सुद्धा आहेच, पण काय आहे की व्यवसायाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं. त्यामुळं हा व्यवसाय चालवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं याचा उपयोग होत असतो. तर आज आपण मीनिंग अँड डेफिनेशन पाहिलेली आहे इंटरनॅशनल बिझनेसची. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.